कितना लोग पसंद करते हैं, तो उसी तरह की मैच है। थँक्यू सो मच बाबूशा. तर जाऊया मैदानाच्या दिशेनं. आमच्या समवेत वरिष्ठ समालोचक सुरेशजी शिंदे सुद्धा जोडले गेलेत. कोकणामध्ये त्यांचा आवाज नेहमी ऐकायला मिळतो. आज मात्र या ठिकाणी या स्पर्धेला काळुंद्रे या ठिकाणी राहताना त्यांचा संघ आज मैदानामध्ये खेळतोय. ही मॅच मात्र नक्कीच तुम्हाला पाहायला गेलं तर सगळ्यांची उत्सुकता मात्र या गटाकडे लागले होतं. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं 4 संघांना वेगळ्या ग्रुप्स मधून, त्याच्यामधून मात्र कुर्ली संघ पुढे गेलाय. तर पंच इशारा करतात सँडी पालकर सर. यावेळेस मात्र सामन्याला सुरुवात केली जाईल. एका बाजूला मात्र ठाणे जिल्ह्यामधील बलवान संघ वाकळण, तर दुसऱ्या बाजूला मात्र आता मात्र ताकदवान झालाय संघ काळुंद्रे यावेळेस सज्ज होतोय. तर गोलंदाजी मार्कवर मात्र बऱ्याच अवधीनंतर आकाश गिरी. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. सँडी पालकर लगेच बाहेर निघाले म्हणजे समजून जायचं इथे मात्र लेग बाईच्या स्वरूपात ही धाव येणार. एकेरी धावेनं खातं उघडलं जात आहे. ते टीम वाकलन, ऋषी भोईर आणि जीत भोईर, ठाणे जिल्ह्यामधील एक प्रतिभावान, एक नामवंत आणि प्रतिथीय संघ म्हणून ज्या संघाकडे ओळखलं जातं तोच वाकण संघ. आकाशचा हा बॉल यावेळेस मात्र जीतनं उडवलाय. मिडविकेट सीमारेषा पार. वाकलन टीम साठी मात्र षटकारानं खातं उघडतोय. जीत भोईरच्या बॅट मधून निघतात या 6 धावा. हॅलो, थँक्स डीजे मास्टर. इथे निशांत जिजिस्फोर्ड वाकलन क्रिकेट संघाचे बिग पॅकर्स म्हणून ओळखले जाणारे राजूदादा भोईर आज त्यांच्या वतीने सुद्धा इथे गावदेवी क्रिकेट संघ, कोपरोली क्रिकेट संघाला आमदार ट्रॉफी करता खऱ्या अर्थाने शुभेच्छा आलेल्या आहेत. ओटू दीपक पाटील सर. नक्कीच फार मोठं हात या वाकण संघाच्या शिरावर ज्यांचा नेहमीच असतो. राजू भोईर साहेब, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. खूप चांगला स्ट्रोक. यावेळेस मात्र लॉंग ऑन क्लिअर करतोय. बॉल चाललाय सीमा पार. इथे मात्र पहिल्या 3 बॉलवर येतात या 11 धावा. विश्वजित ठाकूर मोठ्या नावाचा, दुपाई टांडी घोडे गावाचा. विश्वजित ठाकूर मोठ्या नावाचा. उद्या नक्कीच पाहायला मिळेल दिघोडे संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये. असा हा बॉल गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर मात्र उसळी घेणारा. इथे मात्र नो चान्स फॉर जीत भोईर. कोणतीच संधी नव्हती. टॉस झाला होता बॉल खेळपट्टीवर. खूप चांगली खेळपट्टी आपण पाहतोय. षटकार चौकारानंतर मात्र आकाशगिरीचं पुनरागमन पाहायला मिळत आहे. काळुंद्रे संघ पाहायला गेलं तर गेले वर्षभर मात्र बऱ्याचशा मोठ्या स्पर्धांपासून वंचित राहिला होता, परंतु आकाशगिरीच्या येण्यानं मात्र एक वेगळीच प्रसन्नता, एक पाहायला गेलं तर वेगळ्या आत्मविश्वासानं हा संघ आता मात्र तुम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. जीतचा हा स्ट्रोक यावेळेस मात्र उंच गेलाय आणि तेवढाच दूरवर जाऊन सुद्धा पडतोय. मिड विकेट सीमारेषा पार. आज चाललाय उत्तुंग षटकार. आइंदा से मेरे खिलाफ बगावत की काट डालूंगा, काट डालूंगा, काट डालूंगा, काट डालूंगा. तुफानी खेळीनं नाचवतोय खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर जीत भोईर. आतापर्यंत खूप चांगले स्ट्रोक त्याच्या बॅट मधून येतात. 2 षटकार आणि 1 चौकार. आमचे आजदे गावचे समालोचक मित्र नितीनजी गाळण सुद्धा शुभेच्छा देतात वाकण टीम साठी. आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. यावेळेस हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. आकाशगिरीचं पाहायला गेलं तर हे थोडंसं महागडे षटक क्रमांक पहिलं
समाप्त होते. 17 धावा तब्बल आतापर्यंत धावफलकावर विदाऊट लॉस ही चांगली सुरुवात निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन टीमसाठी. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ पृथ्वी 11 माहुलगाव आणि अंश सात्विक 11 केगाव. एका बाजूला मुंबई, दुसऱ्या बाजूला मात्र उरण अशी लढत पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पहिल्या इनिंगचा खेळ होण्याच्या अगोदर आपण व्यासपीठावर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहणं गरजेचं आहे. माहुलगाव आणि केगाव दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करेन. सरर होलिका जले शत्रु राख में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माए भवानी. नन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठाने है माया भवानी. ऋषी भोईर, जीत भोईरनं सुंदर सुरुवात करून दिले. 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं आतापर्यंत विचार केला तर तो 16 धावांवर खेळतोय. दुसऱ्या बाजूला ऋषी भोईर तेवढाच आक्रमक सलामीवीर म्हणून त्याची सुद्धा ओळख आहे. परंतु समोर मात्र गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होत आहे एक अतिशय चांगला गोलंदाज काढून टीम कडून सनी येतोय. लेफ्ट मोर द विकेटनं मारा करेल. समोर बॅट्समन ऋषी भोईर सज्ज होतोय. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं पॉवर प्लेचं षटक. पहिला बॉल. यावेळेस मात्र कव्हर्सला खेळलाय. इनफिल्ड मध्येच बॉल आहे. त्या ठिकाणी सिंगल येईल. एकेरी धावेनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. हे षटक फार निर्णायक असेल पाहायला गेलं तर दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा आल्यानंतर थोडंसं सर्कलच्या रिस्ट्रिक्शनच्या षटकामध्ये कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. आणि ही गरज आहे आता मात्र काळुंद्रे संघासाठी. कारण बराच दिवस मात्र मोठ्या स्पर्धांपासून वंचित राहिला होता हा संघ. परंतु आता मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्हाला जरूर हा संघ पाहायला मिळेल. आकाश गिरीच्या येण्यानं पुन्हा एकदा संघ मजबूत झालाय. सनी गरेचा हा बॉल यावेळेस मात्र गुडघे टेकून स्वीप केलाय जीत भोईरचा. अगदी मिडल ऑफ द बॅट क्लास दाखवतोय वाकलन टीम साठी. अजून एक दमदार षटकार जीत भोईरच्या बॅट मधून. ठाणे जिल्ह्यामधील पाहायला गेलं तर क्रिकेटची महासत्ता असं या संघाला संबोधलं जातं. एकापेक्षा एक दर्जेदार बॅट्समन तुम्हाला या टीम मध्ये मिळतील. यावेळेचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र गरकन फिरणारा. तर निर्धाव चेंडूची सांगता सनी गरजच्या माध्यमातून कमबॅक करावा लागणारे खास करून पहिली जोडी फोडावी लागेल. ब्रेक थ्रू जेवढा लवकर मिळेल तेवढं चांगलं असेल. इथे मात्र नो बॉलचा इशारा आणि तेवढाच जबरदस्त आणि आक्रमक फटका पाहायला मिळतोय जीत भोईरच्या पॅट मधून. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेगच्या वरतून जातोय हा षटकार. मिळतील 7 धावा. नेक्स्ट बॉल फ्री हिट. मास्टर व्यासपीठावर आम्ही पाहतो मित्रांनो अकोले क्रिकेट संघाचा खऱ्या अर्थाने मॅच विनर क्रिकेटर ठरला ज्याने सुरेख गोलंदाजी केली आणि सामनावीराचा पारितोषिक देऊन त्याचा गौरव केला गेला ते चेतनचे खऱ्या अर्थाने पिताश्री इथे भगवान गायकवाड साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आहे. ओटू दीपक पाटील सर. तर फ्री हिटचा हा बॉल सनी घरत कसा हाताळणार. यावेळचा बॉल फिरून खेळा. व्हाट अ ग्रेट शॉट. अफलातून बॅटिंग मात्र पेश करत असताना जीत भोईरचा तडाखा बॅकफुटला येऊन मात्र हा पुलचा फटका जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार. षटकार. चेंडू द्यायचे.
बॉलची मागणी केली जाते कारण एवढ्या दूरवर जीत भोईर चेंडू बाहेर फेकतोय, त्यामुळे थोडासा व्यत्यय जरूर येत आहे. काय क्लास आतापर्यंत त्याने दाखवलाय. विचार केला तर हा त्याच्या बॅट मधून निघतोय तब्बल 5वा षटकार. 5 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं तो मैदानावर खेळतोय. काय त्याच्यातली आक्रमकता असेल आणि एक विध्वंसक इनिंग आपण म्हणूया आतापर्यंत जीत भोईर. ठाणे जिल्ह्याची खऱ्या अर्थानं शान आहे आणि हा संघ म्हटला तर पाहायला गेलं तर नेहमीच प्रत्येक मैदानावर मोठ्या स्पर्धांमध्ये पाहायला गेलं तर ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्याच नामवंत स्पर्धा आतापर्यंत या संघानं जिंकल्यात. ऋषी असेल, जीत असेल, केतन सारखा दर्जेदार ऑलराऊंडर या संघाच्या मध्ये आहे. अविनाश असेल, त्याचप्रमाणे परवा किरणनं सुद्धा 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम केलाय. एकापेक्षा एक दिग्गज आणि खोलवर बॅटिंग असणारा हा संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. सनी सोपं नसेल. आता मात्र हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर्सला खेळलाय. इनफिल्ड मध्येच आहे, त्यामुळे इथून धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. काही झालं तरी जोडी फोडावं लागेल काळुंदरे संघाला, कारण हे फार गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं मात्र आतापर्यंत धावसंख्या रचले, तब्बल 37 धावा धावफलकावर लागल्यात आणि दोनही सलामीवीर सुरक्षित आहेत. बॅटची कड इथे मात्र चान्स जरूर होती. पंच चर्चा जरूर करतील. क्लोज डिसिजन आहे, परंतु फिल्डरला चांगलं माहिती असेल कदाचित या ठिकाणी काय एक्झॅक्ट झालंय त्या ठिकाणी, कारण पाहायला गेलं तर आम्हाला सुद्धा पाठमोरा होता. 2 अंपायर्स. इथे मात्र डिसिजन साईप्रीत लाईव्ह कडे. थर्ड अंपायरचा यावेळेस इशारा सँडी फाल्कर सरांचा आणि चेक केलं जाईल बॅटला पहिल्यांदा लागलंय का, त्यानंतर झेल सेफली घेतला गेलाय का, टप्पा पडल्यानंतर तर हातात आला नाहीये ना, ही सगळी चाचपणी आता मात्र साईप्रीत लाईव्ह. संदेश शेळके खूप चांगलं वर्क करतात. साईप्रीत लाईव्ह प्रत्येक मोठ्या स्पर्धा कव्हर करतात, त्यामुळं हे फक्त दोघांनाच ठाऊक असेल, कदाचित फिल्डरला आणि त्यानंतर साईप्रीत लाईव्हला. त्यामुळं इथे योग्य तो निर्णय जरूर आपल्यापर्यंत येईल, परंतु ही जर झेल असेल ती नक्कीच मोठी सफलता ठरू शकते काळुंदरे टीमसाठी, कारण जीत त्या ठिकाणी होता. सनी घरतचा हा बॉल चेक केलं जाईल. अगदी झूमिंग कड घेतले हे पंचांना सुद्धा माहिती आहे, परंतु फक्त झेल व्यवस्थित कॅरी केलाय की नाही हे आता मात्र चाचपडलं जाईल. आणि टेक्नॉलॉजी मध्ये जर काही स्पष्ट झालं नाही तर कदाचित ग्राउंड अंपायर्सनाच हा निर्णय घ्यावा लागू शकतो. त्यामुळे हे सुद्धा फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा कॅप्चर झालंय की नाही किंवा तिथपर्यंत बाउन्स पडलाय की नाही हे सगळंच बघितलं जाईल. खूप क्लोज डिसिजन असेल. साईप्रीत लाईव्हला सुद्धा प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे असं दिसतंय. सेफ हँड्स आहे की नाही हे आता मात्र साईप्रीत लाईव्ह आणि निर्णय पोहोचलाय. बॅट्समन नॉट आउट असेल तर बॉल निर्धाव जातोय. दुसरं षटक आपण पाहिलं सनी घरत, ते सुद्धा महागडं, कारण 3 षटकार जीत भोईरनं चढवलेत ते सनी घरतवर. पहिल्या ओव्हरमध्ये आकाश गिरीचं षटक महागडं ठरलं, तब्बल 17 धावा, आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 20 धावा. दोनही पॉवर प्लेची षटकं अक्षरशः कुठून काढली ती वाकण संघाच्या सलामीवीरांनी. 2 ओव्हर्स नंतर 37 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. इथून पुन्हा एकदा आकाश गिरीकडून अपेक्षा केली जाते तिसऱ्या ओव्हर्समध्ये काही झालं तरी कमबॅक करावा लागेल. आणि जर हे तिसरं षटक वाकण टीमसाठी चांगलं राहिलं तर पुढे काय हाल होणार आहेत हे प्रवीण घरतला सुद्धा चांगलंच माहिती आहे. त्यामुळे इथे मात्र आकाश गिरीकडून नक्कीच अपेक्षा उंचावलेली असेल. हे नक्कीच पाहायला गेलं तर सगळेच काळुंदरे संघाचे पाठीराखे हीच अपेक्षा करत असतील की आकाशगिरीचं हे षटक काही झालं तरी चांगलं येऊ द्या. क्षेत्ररक्षण थोडंसं लांबलं जाते. सर्कल रिस्ट्रिक्शन आता मात्र हटवण्यात आलंय. 5 क्षेत्ररक्षक तुम्ही सीमा रेषेलगत आता मात्र पाहू शकता. राईट मोर द विकेट ना गिरीचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र प्रवीण घरतच्या वरतून टोलवलाय. पहिल्याच बॉलवर घणाघाती प्रहार. यावेळेस मात्र बॅट्समन ऋषीच्या बॅट मधून षटकार. थँक्यू. पहिल्याच बॉलवर आलाय षटकार. 43.
दुसरा बॉल यावेळेस मात्र कमबॅक करत असताना टप्पा पडल्यानंतर पाहायला गेलं तर थोडासा लेग ब्रेक पद्धतीचा बॉल आणि बाउन्स सुद्धा. काबिलियत जरूर आहे, क्षमता जरूर या गोलंदाजामध्ये आहे आणि गेले सातत्यानं आम्ही पाहिलं होतं. जरी गॅप घेतला असेल 1 वर्ष, परंतु त्याच्यापूर्वी 43 धावा आतापर्यंत, 43 रन्स. परंतु हा गोलंदाज नेहमीच प्रभावी कामगिरी करतो. इथे मात्र ड्राईव्ह केलाय ऑफ साईडला, लॉंग ऑफला मात्र सिंगल येईल. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये बदल हे तरी करावं लागेल. जेव्हा तुम्हाला विकेट्स मिळत नसतील तर स्कोर रिस्ट्रिक्ट कसा करता येईल, मोठे फटके खेळण्यापासून कसं वंचित ठेवता येईल, मग ते मोठे फटके खेळू द्यायचे नसतील तर कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी करावी पाहिजे, कुठे टप्पा ठेवला तर मात्र जीत बोईला अडचणीत आणता येऊ शकतं. हे सगळे कॅल्क्युलेशन्स, हे सगळे अनालिसिस तुम्हाला मनामध्ये करावे लागतील आणि त्याच प्लॅनिंगनं मात्र काळुंद्रे संघाला पुढे जावं लागणार आहे. कारण अजूनही धोकादायक बॅट्समन स्क्वॉडमध्ये वाट पाहतात की आम्हाला कधी संधी देणार आहेत हे सलामीवीर. त्यामुळे इथून पाहायला गेलं तर हे षटक फार महत्वाचं असेल काळुंद्रे संघाच्या दृष्टिकोनातून. धावफलकावर 44 धावा लागल्यात. जीतचा स्टान्स बघा, आउटसाइड ऑफस्टम्पच्या बाहेर निघून यावेळेस मात्र गॅप मध्ये बॉल ढकलला, स्वीप केला होता, बॉल चाललाय अगदी स्क्वेअर लेग रिजन कडे. 4 धावांकरता चौकार. बारा बॉल मध्ये आतापर्यंत 38 धावांची झंझावाती इनिंग साकारले. काय बॅटिंग आहे. जीत बोईर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय, वाकणचा हिरा. इथे मात्र खूप चांगला स्ट्रोक, यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्ह अफलातून, सुपर टायमिंग, बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, जीतच्या पॅट मधून निघतोय. हा कॉपी बुक स्टाईल मध्ये एक चौकार. जीव लावून वेड्या परी काहो सोडून गेलात जना, जीव लावून वेड्या परी काहो सोडून गेलात जना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना. जीव लावून वेड्या. आकाशगिरीचं हेही षटक महागडच म्हणावं लागेल. आतापर्यंत विचार केला तर 15 दिल्यात. ओहो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, हा मोह काही आवरू शकत नाहीये, कारण ओळख आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतो रिव्हर्स स्वीप खेळण्यामध्ये माहीर आहे खेळाडू, परंतु इथे मात्र बीट केलं आकाशगिरीनं. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 15 धावा या ओव्हर्स मध्ये आल्या. 2 षटकं जर आपण पाहिली गिरीची तर त्याचं पृथक्करण असं होतं, एकही विकेट नाहीये आणि 2 ओव्हर्स मध्ये 16च्या सरासरीनं तब्बल 32 धावा दिल्यात. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावफलकावर तब्बल 52 धावा, 52 रन्स कंप्लीट. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. थँक्यू डीजे. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. अर्धशतक 3 षटकांमध्ये झळकावलं गेलं. 52 धावा धावफलकावर अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. या स्पर्धेचा विचार केला तर सगळ्यात जास्त सलामीवीर 100 धावांची सलामी दिली होती कालच्या दिवसामध्ये. विजयी हनुमान मोहो संघ, सूर्यकांत म्हस्कर आणि प्रकाश गोट्या यांनी ओपनिंग पार्टनरशिप केली होती आणि 100 धावा आपल्या टीमसाठी जिंचपाडा संघाच्या अगेन्स्टनं त्या धावा उभारल्या होत्या. इथे मात्र खूप चांगली सलामी आतापर्यंत 52 धावांची दिली आहे. गोलंदाज प्रवीण घरत, रायगडचा रॉस टेलर यावेळेस मात्र गोलंदाजीसाठी आलाय. पूर्वी तो 2-2 षटकं टाकायचा,
परंतु मागच्या 2-3 वर्षामध्ये सातत्यानं मात्र आपल्या साथी सहकाऱ्यांना जास्त गोलंदाजीची पाहायला गेलं तर तो संधी देत असतो. इथे मात्र चौथ्या षटकासाठी आलाय आणि गोलंदाजी करतोय. इथं काही झालं तरी टिचून मारा करावा लागेल, कारण ही धावसंख्या जर पुढे अशीच गेली फार कठीण होऊन जाईल. लेग स्पिन यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय गॅप मध्ये, वेगानं मात्र फिल्डर आला. राहुल पाटील नक्कीच कौतुक करूया आपल्या टीमसाठी, मात्र जीवाच्या आकांतानं तो धावतोय. धावा जरूर अडवल्यात, या 2 धावा येतील. 2 धावेनं धावसंख्येमध्ये बदल. 55 धावा धावफलकावर. अर्णव मैदान कोपरवली, मोठी स्पर्धा सगळेजण एन्जॉय करतात साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. इथे मात्र हा स्ट्रोक हवेमध्ये आहे, इथे मात्र पाहावं लागेल, परंतु बॉल चाललाय मिड विकेट सीमा रेषा पार आणि या षटकाराच्या मदतीनं मात्र 50 धावा कंप्लीट होतात. जीत भोईर अर्धशतक. बॅट उंचावून जीत भोईरला मी विनंती करेन प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. थँक्स. क्लास दाखवलाय. या स्पर्धेमधला क्रमांक 4चा फलंदाज दीपक पाटील सर खऱ्या अर्थाने पाहतो आपण, कारण अर्धे शतके झुंजार खेळली जीत भोईरच्या माध्यमातून, यासाठी जीत भोईर खऱ्या अर्थाने ओळखला जातो. आणि आजच्या पाहायला गेलं तर दुसरं अर्धशतक आज दिवसामध्ये येते. पहिलं आपण पाहिलं होतं मगाशी खानावळ टीमनं ती किमया केली होती, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पाहायला खूप चांगलं खेळत होता, परंतु जेव्हा आपण एका चांगल्या स्थितीमध्ये असतो तेव्हा असे फटके खेळण्याचं मनामध्ये येत असतं आणि इथे ती बुद्धी सुचली त्याला खेळण्याची आणि आपली विकेट मात्र बहाल केलंय. परंतु जाण्या अगोदर मात्र क्लास इनिंग निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन टीमसाठी पुन्हा एकदा या वाघाची पाहायला मिळाली. जीत भोईर 50 धावांची इनिंग खेळून मात्र तो बाहेर येतोय. ग्रेट जॉब, गुड जॉब जीत भोईर. तर टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत केलं जातंय. अर्धशतकी खेळी वाकलन टीमसाठी. पहिल्या विकेटचं पतन झालंय आणि प्रवीण घरतला मात्र ही सफलता मिळते. Thank you. 61 धावा आतापर्यंत धावफलकावर. प्रवीण घरत चांगली गोलंदाजी करतोय. एक षटकार जरूर आला होता, परंतु तुलनेनं मात्र 3ही षटकांच्या तुलनेमध्ये मात्र चांगली गोलंदाजी राहिले, कारण एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेस हा स्ट्रोक समोर खेळला. आल्या आल्या मात्र पहिल्याच बॉलवर केतन मात्रे ठाणे जिल्ह्यामधील का सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर आहे आणि त्याची प्रचिती मात्र अगदी पहिल्याच बॉलवर. षटकारानं या षटकाची सांगता केली. धावसंख्या मात्र 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि तब्बल 67 धावा. 67 लॉस ऑफ जीत भोईर. इरफान मारती है करंट मारती है, बैक मारती है करंट मारती है, देखो ये लड़की करंट मारती है, बैक मारती है करंट मारती है, देखो ये लड़की करंट मारती है, ये काली नागिन है नमूना, लड़की समझ के इसको न छोड़ना, ये काली नागिन का है नमूना, डंक मारती है ये डंक मारती है, देखो ये लड़की करंट मारती है. डीजे इमरान थँक्स डीजे मास्टर. इथे वाकलन क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. हेमंत घरे आणि नितीन कालन यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही स्वागत आहे. हो टू दीपक पाटील सर. तर ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जातोय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 67 धावा. इथून आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल, परंतु एका मोठ्या धावसंख्येकडे मात्र वाटचाल करत असताना निशांत 11 जीजी स्पोर्ट्स वाकण संघ आपल्याला पाहायला मिळतोय. केतन मात्रे पहिल्याच बॉलवर मात्र षटकार पाहायला मिळाला. प्रवीण घरच्या षटकामध्ये सुद्धा 15 धावा आल्या. प्रत्येक गोलंदाजांना 15 किंवा त्याहीपेक्षा जास्त धावा दिल्यात. त्यामुळं लास्ट ओव्हरमध्ये इथे थोडासा कंट्रोल पाहायला मिळणार का, ही धावसंख्या मात्र 75च्या आसपास थांबवली जाणार का, हे पाहिलं जाईल.
आणि त्यासाठी मात्र हे फार महत्वाचं आहे. गोलंदाजीसाठी पार्थ चिखलेकर येतोय. काळुंद्रे संघाचा यंगस्टार आहे, भविष्य आहे. यावेळेस गोलंदाजी मार्कवर त्याच्यावर मोठी जबाबदारी असेल, कारण समोर तेवढाच ताकदवान संघ आहे. पाहायला गेलं तर या टेनिस क्रिकेट मधील एक महासत्ता टीम वाकळण आणि त्याच्यामधील सुद्धा केतन म्हात्रे सारखा दर्जेदार खेळाडू खेळपट्टीवर आहे. ऋषी भोईर सारखा विस्फोटक सलामीवीर खेळपट्टीवर आहे. असं असताना या यंगस्टार समोर सोपं जरूर नसेल, परंतु यंगस्टार मात्र पाहायला गेलं तर कशा पद्धतीने या फलंदाजांना रोखून ठेवणार याकडे सुद्धा सगळ्यांचे लक्ष असेल. पार्थ चिखलेकर येतोय. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीसाठी सज्ज होईल. ऋषी भोईर आणि केतन म्हात्रे अशी जोडी. पहिला बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेनं हा फटका खेळलाय. बॉल स्ट्रेट टू द फिल्डर. सेकंड विकेट डाऊन. दुसऱ्या विकेटचं पतन मात्र होईल आणि हा दुसरा झटका. पार्थ चिखलेकर पहिल्याच बॉलवर मात्र आपल्या टीम साठी एक विकेट आपल्या नावावर नोंदवतोय. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवर मात्र पार्थनं विकेट नोंदवले. दोन भावांची जोडी मैदानावर. एका बाजूला केतन म्हात्रे, दुसऱ्या बाजूला किरण म्हात्रे, ज्यानं नुकतीच 4-5 दिवसांपूर्वी 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम मात्र केलाय, जो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. आणि केतन म्हात्रेचे विक्रम सांगण्याची मला काही गरज वाटत नाहीये, कारण प्रत्येक अगदी शेंबड्या पोराला सुद्धा माहिती आहे केतन म्हात्रे काय चीज आहे. इथे मात्र पार्थ चिखलेकर कशा पद्धतीने हे षटक संपवणार. राईट अमोर द विकेटनं पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून टोकलाय. केतनच्या बॅट मधून मात्र धुव्वाधार फलंदाजी. स्वीप केला होता बॉलला. 6 धावांकरता षटकार. अगदी रडार मध्ये बॉल दिला होता पार्थनं. आणि स्लॉक स्वीप करणं म्हणजे केतन म्हात्रेला शिकवायला नको. पाहायला गेलं तर प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या कसा बाहेर धाडायचा हे जणू तंत्रच त्याला अवगत आहे. आणि नेहमी त्याचसाठी मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग, मोठ्या संख्येनं त्यानं आजपर्यंत फॅन्स गोळा केले. त्याचा चाहता वर्ग. उगाचच वाकण संघाची मॅच लागली की लाईव्ह उघडत बसत नाहीयेत. यावेळचा बॉल थोडा चेस करण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पार्थनं केला होता. हा प्रयत्न त्याचा चांगला होता, परंतु दिशा थोडीशी चुकली. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. अंपायरचा निर्णय व्हाईट बॉलचा येतोय. स्वैर मारा. एक अतिरिक्त धाव मात्र नोंदवली जाईल. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 74 वर 74 रन्स. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूंमध्ये 1-2 मोठे फटके आले तर ही धावसंख्या 85 च्या आसपास. आणि मग दुसऱ्या सत्रामध्ये मात्र प्रवीण गरज, परेश चिखलेकर यांना एक फार मोठी लॉंग इनिंग, अगदी आपल्या पाहायला गेलं तर नावाप्रमाणे एक मोठी इनिंग साकारावी लागणार हे निश्चित आहे. त्यामुळे इथून मात्र पार्थ चिखलेकरचे हे शेवटचे 4 चेंडू कशा पद्धतीनं पडणार यावर बरंच काही निर्भर आहे. समोर मात्र दिग्गज बॅट्समन आहे केतन म्हात्रे ऑन स्ट्राईक. इथे मात्र केतन म्हात्रेचा हा बॉल उंच गेलाय, हवेमध्ये आहे आणि इथे झेल मात्र सुटलाय. जजमेंटच नव्हतं त्या ठिकाणी आणि ताळमेळ नव्हतं. पाहायला गेलं तर कॉलिंग नव्हतं आणि त्याचमुळे मात्र जीवनदान अशा फलंदाजाला हे सोपं नाहीये. काळुंद्रे संघ केतन म्हात्रे सारख्या पाहायला गेलं तर दर्जेदार बॅट्समन साठी हे जीवनदान. 2 धावा सुद्धा मिळाल्या. बॅट्समन सुद्धा सुरक्षित आहे. धावसंख्या मात्र 2 ने पुढे जाईल. 76 धावा. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, परंतु इथे पाहायला गेलं तर एक नामवंत फलंदाजाची विकेट पार्थ चिखलेकरला मिळाली असती आणि तोही खुश झाला असता. त्याचा आत्मविश्वास वाढला असता. त्यांनीही म्हटलं असतं केतन म्हात्रेला मी बाद केलंय, परंतु ही संधी मात्र क्षेत्ररक्षकांना काही मिळून दिली नाही. ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवलाय आणि तोही कव्हर्सला. व्हॉट अ ग्रेट शॉट. अफलातून टायमिंग यावेळेस पाहायला मिळतंय. केतन म्हात्रे जखमेवर मीठ चोळत असताना काळुंद्रे संघाच्या फिल्डर समोर. इथे मात्र 3रा षटकार त्याच्या बॅटमधून.
भल्ल्या भल्ल्याची भल्ल्या भल्ल्याची भल्ल्या भल्ल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली भल्ल्या भल्ल्याची वाटणी लावली ग तू पहिल्यांदा मलाच गावली गोलंदाज तरी काय करणार पाहायला गेलं तर फुलर लेंथ हाताळला होता परंतु आजकाल हेलिकॉप्टर कव्हर्सला सुद्धा पाहायला मिळतात. तर ही ताकद झाले ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील खेळाडू किती परिपक्व झालेत. कुठे बॉल टाकायचा गोलंदाजांसमोर पडलेला मात्र हा नेहमी प्रश्न असतो. आजकाल यॉर्कर टाकले हेलिकॉप्टर उडवले जातात. एकमेव चान्स असतो जर आउटसाइड ऑफस्ट्रीम यॉर्क पडला तरच कुठेतरी गोलंदाज निभावून आणि वेळ मारून येत असतात. ओव्हर द विकेटनं पार तयार. पारचा हा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर खोलात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. इथे मात्र मिडॉनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. प्रवीण घरत थ्रो करेपर्यंत सुसाट वेगानं मात्र रनिंग बिटवीन द विकेट पहा दोन धावांची. केतन आणि किरणनं मात्र या दोन धावा अक्षरशः पळून काढल्यात. या दोन धावांच्या मदतीनं धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 84 84 धावा. मोठी धावसंख्या मात्र रचली जाते निशांत 11 GG स्पोर्ट्स वाकलँड टीम कडून. दुसऱ्या सत्रामध्ये घाम गाळावा लागणार आहे रॉस टेलरला. फ्रॅगटचा रॉस टेलर नावाप्रमाणे साजेशी इनिंग मात्र साकारली जाणार का याकडे आता मात्र सगळ्यांचं लक्ष लागलं असेल. लास्ट बॉल असेल अजून एक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु बीट केलं पार्थनं. 2 षटकार जरूर खाले परंतु थोडंसं प्रभावित केलं यंगस्टरनं. अजून बराचसा काळ त्याचा बाकी आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये मात्र नक्कीच एक परिपक्व म्हणून तो तुमच्या समोर जरूर असेल. परंतु 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 5 ओव्हर्स नंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 17च्या सरासरीनं 85 रन्स 85 धावा. आणि आता मात्र लक्ष लागलंय ते कशा पद्धतीनं मोतीराम भोईर आणि त्यांची संपूर्ण कंपनी या 85 धावा वाचवण्याचा प्रयत्न करणार. कारण समोर बलाढ्य संघ आहे आणि बलाढ्य संघाकडे बलाढ्य गोलंदाज सुद्धा आहेत. परंतु पाहायला गेलं तर प्रवीण घरत नाम ही कापी आहे. प्रवीण घरत असेल परेश असेल आकाश असेल यांना मात्र एक मोठी इनिंग साकारावी लागणार आहे. अगदी सुरुवातीपासून ब्रिजेश परदेशी यांच्या जडणघडणीमध्ये हा संघ पाहायला गेलं तर घडलाय. आज त्यांचं योगदान फार महत्वाचं या संघासाठी. अनुभव आहे परंतु ब्रिजेश परदेशी यांचा सुद्धा अनुभव या संघासाठी कामी येणार का हे आता मात्र दुसऱ्या सत्रामध्ये पाहिलं जाईल. 86 धावा ज्या पहिल्याही मॅचमध्ये तेवढ्याच करायच्या होत्या नेरेपाडा संघाला आणि आता पुन्हा एकदा त्याच धावांचा चेस करावा लागणार आहे. वाकण संघ मैदानाच्या आतमध्ये जातोय परंतु या 86 धावांच्या आव्हानाला सामोरं जात असताना मात्र इथे कशा पद्धतीनं आता मात्र घरच्या मैदानावर प्रतिकार करणार पाहायला गेलं तर काळुंद्रे गावचे दिग्गज कॉमेंटेटर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. सत्ती सुरेशजी शिंदे ज्यांच्या मुखातून आपण हा प्रवास ऐकणार आहोत. मी मात्र तुर्तास रजा घेतोय. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे मास्टरकडे. थँक्यू महागुरू आणि थँक्यू दीपक पाटील सर. इथे मला समालोचनाची संधी दिल्याबद्दल मी तुमचे फार फार आभार मानतो. तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून येथील ग्रामदेवतेला वंदन करून मी सुरेश शिंदे उर्फ शिंदे मास्तर मॅन फ्रॉम कालुंद्रे आपलं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहे. हॅलो. तर याच्यानंतरची लढत असेल बघा केगाव विपक्ष माहुलगाव या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद महागुरू. तर आता या ठिकाणी जो सामना सुरू आहे हा सामना वाकलन विरुद्ध कालुंद्र या दोन बलवान असे संघ आहेत. त्या दोन संघादरम्यान हा सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकामध्ये 2 बाद 85 म्हणजे दीपक सरांनी सांगितल्याप्रमाणे 17च्या सरासरीने इथे धावा जमा केलेल्या आहेत.
आणि कालुंद्रे संघासमोर 86 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. जवळपास 17 पेक्षा जास्त सरासरी गाठावी लागेल. ही धावसंख्या मोठी नक्की आहे, मात्र अशक्य नाही. याचं एक थोडक्यात उदाहरण मी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो. आपल्याला माहिती असेल दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा जो सामना झाला होता त्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने 434 धावा केल्या होत्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर अशक्य प्रयास आव्हान ठेवलं, मात्र ते आव्हान सुद्धा त्यांनी लिलया पार केलं होतं. तर हा असं क्रिकेट आहे, याच्यामध्ये अशक्य काय नसतं किंवा सोपंही काय नसतं. आता आपण पाहतोय प्रवीण घरत आणि स्ट्राईक एंडला आहेत ते परेश चिखलेकर, हे दोन्ही अतिशय चांगले खेळाडू आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी मित्रांनो सांगेन, रायगड प्रीमियर लीग मध्ये आमच्या कालुंद्रे गावातल्या 4 खेळाडूंचा तिकडे समावेश झालेला आहे. कालच्या ऑक्शन मध्ये 4 खेळाडूंना संधी मिळालेली आहे. तर पहिला चेंडू किंवा पहिला बॉल घेऊन येईल गोलंदाज जीत भोईर. जीत भोईरनी अतिशय चांगली फलंदाजी सुद्धा केली होती. आणि आता गोलंदाजीचा जलवा आपण त्यांच्याकडून पाहणं. पहिला चेंडू राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू आहे, पॉइंटच्या दिशेने चेंडू तटवतोय, फक्त 1 धाव मिळेल. अशा प्रकारे संघाने आपलं धावफलक सुरू केलेला आहे. कालुंद्रे संघाच्या खात्यामध्ये त्यांचं धावफलक असं आहे की एक धाव पहिला चेंडू आहे. आणि या ठिकाणी सिंगल डबल धावेपेक्षा इथे चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल, कारण वाकलन संघाने तशीच या ठिकाणी आतषबाजी केली होती. तर पुन्हा एकदा पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय जीत भोईर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट इथे मात्र, आणि या ठिकाणी एक मोठा मासा इथे गळाला लागतोय. पहिली सफलता मिळते या ठिकाणी वाकलन संघाला आणि पहिला धक्का बसतोय इथे कालुंद्रे संघाला. 1-1 अशी स्थिती या ठिकाणी आहे. धावसंख्या मोठी आहे. ही धावसंख्या पार करण्यासाठी इथे नक्कीच मोठे प्रयत्न करावे लागतील. प्रवीण घरत, आता त्यांचा उल्लेख झाला की रायगडचे रॉकस्टार म्हणून किंवा रॉस टेलर असं म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो, मात्र आपल्या संघासाठी मोठी कामगिरी करता आली नाही यावेळेस. मात्र त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आकाशगिरी सुद्धा एक हरफन मौला ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू आहे. आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करावी लागेल. आता दीपक सरांनी सांगितल्याप्रमाणे की कालुंद्रा संघ साधारण वर्षभर लॉकडाऊनच्या ह्याच्यामध्ये क्रिकेट पासून दूर होता, पुन्हा पुनरागमन करतोय. इथे चांगला शॉट आहे, मिड विकेटच्या मध्ये चेंडू तटवतोय. 1 धाव मिळेल आणि 1 धावेमध्ये समाधान मानावं लागणार आहे. या 1 धावेच्या भरीने संघ पोचतोय तो 1-2 अशा धावसंख्येवर. इथे अतिशय चांगली स्पर्धा आहे. आपण खऱ्या अर्थाने वाकलन विरुद्ध कालुंद्रे म्हणण्यापेक्षा ठाणे विरुद्ध रायगड किंवा ठाणे विरुद्ध पनवेल असं म्हटलो तरी वावगं ठरणार नाही. पुन्हा गोलंदाज सज्ज होईल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. इथे चेंडू चांगला आहे, इथे फटकाही चांगला आहे. कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय, सीमा रेषा पार. खणखणीत दणदणीत चौकार. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन, अरे दीवानो. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड. इथे चेंडू चांगला आहे. पंचांकडे जोरदार अपील करण्यात अपील मध्ये विश्वास कमी आणि उत्साह जास्त होता. पंचांनी अपील फेटाळलेले आहे. चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्या मात्र स्थिर आहे, ती 1-6 अशी. या पहिल्या षटकात फक्त 1 चौकार आलेला आहे. इथे पुन्हा एकदा चांगला शॉट आहे. शॉट मिड ऑफच्या दिशेने चेंडू तटवतोय. दरम्यान मला वाटतं हे षटक संपतंय. पंचांकडून षटक संपल्याचा या ठिकाणी इशारा येतोय. पहिल्या षटका अखेर फक्त 1-7 अशी धावसंख्या आहे. वास्तविक पाहता प्रति षटकाला 17 पेक्षा जास्त सरासरी या ठिकाणी राखावी लागेल. आता मात्र टार्गेट वाढणार आहे, सरासरी वाढणार आहे. शांत क्रिकेट सुरू आहे इथे. याच्यानंतर जे सामना आपण पुकारलेला आहे त्या दोन्ही संघांना विनंती राहील की आपण पृथ्वी 11 विरुद्ध माहुलगाव
आणि केगाव या दोन संघादरम्यान पुढचा सामना होईल. दोन्ही संघाच्या संघ नायकांनी आपले संघ तयार ठेवायचे आहेत. तर वाकळण संघाकडून वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतात मोतीराम भोईर. इथे स्ट्राइक एंडला आहे तो परेश चिखलीकर. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर, चांगला चेंडू आहे. ब्लॉक होल करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये चक्क त्रिफळा किंवा क्लीन बोल्ड होत आहेत. अशा प्रकारे दुसरा धक्का बसतोय कालुंद्रे संघाला आणि दुसरी सफलता मिळते इथे वाकळण संघाला. 2-7. तर या ठिकाणी दुसरा धक्का बसतोय तो कालुंद्रे संघाला. दुसरी सफलता मिळते वाकळण संघाला. 2-7 अशी स्थिती आहे. मोतीराम भोईर आपल्या षटकातला पुढचा बॉल घेऊन येतील. यावेळेस मात्र फलंदाज हा डावखुर आहे म्हणजे लेफ्ट हँडर, त्यामुळे थोडं साईड चेंज केलेली आहे. इथे चेंडू जातोय तो शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. 1 धाव मिळेल. 1 धावाच्या भरीने संघाची स्थिती होईल ती 2-8 अशी. शांत क्रिकेट चालू आहे. कालुंद्रे संघाला मोठे फटके खेळावे लागतील. आपलं या स्पर्धेतलं आव्हान टिकवायचं असेल, हा सामना जिंकायचा असेल तर कालुंद्रे संघाला चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल, जशी आतषबाजी आपण वाकळण संघाकडून पाहिली. पुन्हा एकदा मोतीराम भोईर. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, सीमारेषा पार. धावा मिळतील 6. हा षटकार. तेरा क्या होगा कालिया? मैंने आपका नमक खाया सरदार. अब गोली खा. Jazz in the mix. थँक्यू डीजे मास्टर. तर अशा फटक्यांची आवश्यकता आहे कालुंद्रे संघाला. पुन्हा एकदा चेंडू, मात्र यावेळेस फलन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. आणखी एक धक्का बसतोय. कालुंद्रे संघाला एक सफलता मिळते. वाकळण संघाला तिसरा गडी बाद होतोय. गावदेवी क्रिकेट संघ कुप्रोली गावाचा. गावदेवी क्रिकेट संघ कुप्रोली गावाचा. रोशन पाटील स्पॉन्सर हा या कुप्रोली संघाचा. रोशन पाटील स्पॉन्सर हा या कुप्रोली संघाचा. धन्यवाद. कोपरोली संघात नक्कीच चांगला संघ आहे. इथे चेंडू मारतोय मिडॉनच्या दिशेने. शॉर्ट मिडॉनला 1 धाव मिळते. एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कदाचित तिसरी धाव या ठिकाणी मिळते. अच्छा, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आहे. 3 धावा मिळतात कालुंद्रे संघाला. 3 धावांच्या भरीने संघाची स्थिती होते ती यावेळेस मात्र 1 शॉट. तर पंचांकडून या ठिकाणी 1 धाव कमी करण्यात येते, कारण पॉपिंग क्रीज मध्ये व्यवस्थितरित्या बॅट टेकवली नसेल तिथे. 2च धावा मिळतील. 2 धावांच्या भरीने संघाची स्थिती झालेली आहे ती 16 धावा. पुन्हा एकदा मोतीराम भोईर आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन येतील. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे चेंडू चांगला आहे. तितक्याच चांगल्या प्रकारे या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुद्धा आहे. 1च धाव मिळेल. या 1 धावेच्या भरीने संघ पोहोचतोय तो या ठिकाणी 3-17 अशी. प्रत्येक षटकास 17ची आवश्यकता आहे, मात्र या ठिकाणी 2 षटकानंतर 17 धावा झालेल्या आहेत.
या ठिकाणी अजूनही 3 षटकामध्ये 69 म्हणजे प्रति षटकाला 23च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. हे आव्हान थोडंसं मोठं आहे, अशक्य मी म्हणणार नाही. कारण क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झाल्यास क्रिकेटमध्ये इनिंगचा शेवटचा चेंडू टाकेपर्यंत भवितव्य वर्तवणं चुकीचं असतं. पुढचा चेंडू घेऊन येतील. केतन म्हात्रेचं चांगलं या ठिकाणी स्वागत केलंय आणि चेंडू जातोय सीमारेषा आर पार. षटकार खणखणीत दणदणीत. पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय. केतन म्हात्रेचा हा बॉल मात्र एसटीच्या खूप दुरून जाणारा, उजव्या एसटीच्या खूपच बाहेर, आणि पंच त्यांना दंडित करतायत. 1 धाव वाढणार आहे, 1 चेंडू वाढेल. या अतिरिक्त धावेने संघाची स्थिती होते येते या ठिकाणी 24 धावा. पुन्हा एकदा केतन म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. चेंडूवर पूर्णपणे बीट होत आहेत किंवा चकतायत फलंदाज. गोलंदाजांना यश मिळतंय. मोठी धावसंख्या आणि या धावसंख्येच्या दबावाखाली कालुंद्रे संघ आपल्याला दिसतोय. इथे पुन्हा एकदा चांगला केतन म्हात्रे यांच्याकडून अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. ज्याप्रमाणे त्यांनी फलंदाजी केली होती तशीच गोलंदाजीमध्ये सुद्धा त्यांचं जी कामगिरी आहे ती उत्कृष्ट होताना पाहतोय आपण. पुन्हा एकदा घेऊन येतील चेंडू पुढचा राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे झेल जाण्याचा संभव नक्कीच हो. इथे मात्र झेल अतिशय अचूक असा घेतलेला आहे. 4था धक्का बसेल या ठिकाणी कालुंद्रे संघाला. 4थी सफलता मिळते वाकळण संघाला. धाव संख्या आहे ती 4/24. यावेळेस चेंडू कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये सीमारेषा पार जातोय. धावा मिळतील 4 आणि हा चौकार. 4 धावांच्या भरीने काळुंद्रे संघाची धावसंख्या 4/28 अशी होती. अजूनही मंजिल मोठी आहे, फार लक्ष मोठं आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी प्रत्येक चेंडूवर मोठे फटके या ठिकाणी खेळणे गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज होतोय कॉमेंट्रेंटच्या दिशेने आणि हा चेंडू मात्र अतिशय चांगला आहे. फलंदाज पूर्णपणे या चेंडूवर बीट होतोय. या ठिकाणी केतन म्हात्रेंचं हे षटक संपलेलं आहे आणि या ठिकाणी ड्रिंक्स इंटरव्हल होतोय. व्हॉलेंटियर्सना विनंती आहे आपण खेळपट्टीकडे जायचंय. पाणी आणि याच्यानंतर महागुरु आपले विचार मांडतील.
गोलंदाज उमेश भोईर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून चौथं षटक घेऊन येत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे एसटी रक्षक अचूक झेल घेतोय. 5वा धक्का बसतोय कालुंद्रे संघाला. 5वी सफलता मिळते वाकळण संघाला. 5 बाद 28. सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग धरतय रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग धरतय गोरे देशीने गोरे गाणे सांगते मनात काय करते गोरे देशीने गोरे गाणे सांगते मनात काय करते गोरे देशीने गोरे गाणे सांगते मनात काय करते. धन्यवाद डीजे मास्टर. 11 चेंडू मध्ये 58 धावांची आवश्यकता आहे अजूनही. इथे चेंडू चांगला आहे. मिड विकेटच्या रिझन मध्ये चेंडू हा तटवतोय. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय वाकळण संघाकडून. वाकळण संघाच्या बाबतीत काय सांगायचं. रतन बुवा सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये हा संघ 2019 मध्ये विजेता संघ होता ग्रामीण मधून. आणि यातील बरेचसे 4-5 प्लेयर आहेत ते मोठ्या ओपनच्या मॅचेस मध्ये सुद्धा खेळतात. दुबईची वारी करून आलेले आहेत. इथे चांगला चेंडू आहे. शॉर्ट मिडॉनच्या दिशेने चेंडू तटवतोय. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवलेलं आहे या ठिकाणी नक्कीच वाकळण संघाने. वाकळण संघाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास आताच मी तुम्हाला बोललो की मोठा संघ आहे आणि ठाण्यामध्ये ग्रामीण मध्ये जर ह्या संघाचा जो विजय घोडदौड आहे ती रोखणं फार मुश्किल असतं कारण ऑलराऊंडर प्लेअरचा भरणा असतो यांच्याकडे. इथे चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय. एक नाही चौकार मिळेल. चेंडू सीमारेषा पार जाईल. धावा मिळतील 4 आणि हा चौकार. सागरी फिरतीची दौलत न्यारी पारू बसली हाय तू सोन्यावानी भान फिरमाच्या लाटेवरी संगे येशील का तू बंगलेदारी पुष्काची नौका दर्यावरी तुझ्या किनारी पुष्काची नौका दर्यावरी. थँक्यू. धावसंख्या होते 34. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू हा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता मात्र फलंदाज या चेंडूवर एक धाव जमा करतोय संघासाठी. एक येरी दुहेरी धावांनी काही होणार नाही मित्रांनो. या ठिकाणी काळुंद्रे संघाला या स्पर्धेतलं आव्हान टिकवायचं असेल तर प्रत्येक चेंडूवर मोठे फटके चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. पुन्हा गोलंदाज सज्ज होईल. फलंदाज पुन्हा एकदा अपबीट होतोय. फोन करतो 2 मिनिटात फोन करतो. थँक्यू डीजे मास्टर. तर शेवटचं षटक वाकळण संघाकडून केतन म्हात्रे. आणि ह्या सामन्याची आता स्थिती अशी आहे की शेवटच्या 6 चेंडूमध्ये शेवटच्या 6 बॉल्समध्ये 51 धावा करायच्या आहेत आणि हे तर मात्र अशक्यच आहे. 36 धावा आपण बोलू शकतो ठीक आहे परंतु 51 धावा म्हणजे फारच कठीण आव्हान. दरम्यान एक धाव मिळेल. या ठिकाणी फक्त औपचारिकता बाकी आहे या सामन्यातील. जवळपास वाकळण संघ या ठिकाणी नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. यशस्वी घोडदौड त्यांची सुरू आहे. पुन्हा एकदा केतन म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे चांगला चेंडू आहे आणि इथे मात्र अतिशय चांगला आपल्या अनोख्या शैलीमध्ये पंच आमच्याकडे वळतात. त्यांचे दोन्ही हात आकाशाकडे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार आणि धावा मिळतील 6. षटकार. कशी भेटली ग तू या किनाऱ्याला कशी भेटली ग तू या किनाऱ्याला पाणी पडतंय घराने किनाऱ्याला पाणी पडतंय घराने किनाऱ्याला.
आता मात्र केतन म्हात्रे राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतील. इथे चांगला चेंडू आहे. फलंदाज पूर्णपणे चेंडूवर बीट होत आहेत. उरलेलं काम एक रक्षक चोख बजावत आहेत. चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्या स्थिर आहे ती 42 धावा. आता या षटकातले फक्त चेंडू शिल्लक आहेत. सामना जवळपास वाकळणच्या दिशेने गेलेला आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडू खेळतोय. स्वतः फॉलो थ्रो मध्ये केतन म्हात्रे हा चेंडू गॅदर्स करतात आणि चेंडू मात्र इथे मात्र आता फक्त 2 चेंडूचा खेळ 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातले या सामन्यातील. आणि यावेळेस चेंडू फाईन लेग सीमारेषा पार. धावा मिळतील 6. षटकार. आपलं सिरियसली जाम प्रेम आहे तुला. धन्यवाद. या षटकातला या मॅच मधील शेवटचा चेंडू आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणि आणखी एक धक्का बसतोय. 6वा धक्का बसतोय. या ठिकाणी मात्र जिंकतोय संघ वाकळण आणि या ठिकाणी काळुंद्रे संघ या सामन्यात पराभूत होतो. मला वाटतं ह्या स्पर्धेतून बाद होतोय. इथे मला जी संधी दिली या ठिकाणी समालोचन करण्याची त्याबद्दल मी महागुरू आणि दीपक पाटील सरांचं धन्यवाद मानतो. आणि पुढच्या या सामन्यासाठी पुन्हा एकदा माझ्याबरोबर जुळतील. आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच सामनावीर म्हणून जीत भोईर यांची निवड होते. 16 चेंडूमध्ये 50 धावा आणि 1 गडी त्यांनी बाद केलेला आहे. अशा प्रकारे त्यांनी ऑलराऊंडर अष्टपैलू कामगिरी केली आहे आणि त्यांना या ठिकाणी नक्कीच सामना